माझ्या नवऱ्यानंतर कोण पॉझिटिव्ह असेल तरी हेच बोलायचं नसतं, हळू बोल. आणि तिने विचारलं की हळू सौम्य आवाजात बोलायचं. हा माझा सौम्यच आवाज आहे ना. सॉरी एवढ्यासाठी की मी जे वागते त्याच्यासाठी मी पण मला नाही वाईट वाटत. नाही मला सॉरी परत घेते मी माझा. ही खरी आहे. हा म्हणजे जी जशी आहे आत मनात जे असतं ते तिच्या तोंडावर असतं आणि मला अशीच माणसं आवडतात. खोटारडी. तिला जर नाही ना तू आवडलीयस तर तिच्या चेहऱ्यावरती दिसतं की तिला तू नाही आवडते. ते सांगायला जरा तोंड नीट कर. इग्नोर कोण करतं जास्त? सोनाली नाही मी नाही इग्नोर करत. म्हणजे विसरते ती हा, movie मध्ये. विसरते. त्यालाच म्हणतात इग्नोर करणं. पण एक इन्सिडेंट झाला होता तेव्हा असं मला वाटलं होतं की आता काय फुटते की काय मैत्री आमची. मारणार बिनार होती त्या मुलीला. सगळ्या गोष्टी ठीक आहे पण कधी गरज असली तर ती आहे हे मला माहिती आहे. सर ते बस आहे तेवढं माझ्यासाठी आणि थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या हक्काची मैत्रीण साक्षी मज्जा पिंकवर एक नवीन पॉडकास्ट घेऊन आली आहे. फ्रेंडशिप डे निमित्त एक असे फ्रेंडची जोडी आहे माझ्यासोबत ज्यांना तुम्ही कंटेंट क्रिएशनमध्ये बघताच. मायलेकीची जोडी पण आपण बोलू शकतो त्यांना. सो लेट्स वेलकम भाग्यश्री आणि सोनाली. कसे आहात दोघी? खूप छान वाटतं इथे येऊन आणि तुमच्या पॉडकास्टच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ह्या मॅडमना वेळ मिळाला भेटायला, कारण हिचे शूट चालू असतात आणि टचवूड खूप छान छान कामं तिची चालू आहेत, लोकांना आवडतायत. बऱ्याच सिरियल्स मध्ये ती आहे. ऍक्च्युली आम्ही खरंच खूप दिवसांनी भेटलोय. आम्ही अगदी मस्त महिन्यांनी हो. महिने झाले भरपूर महिने झाले असतील. मी जेव्हा मी आता नवीन घरात शिफ्ट झाली तर तेव्हा ती आली. एकदा घर बघायचं होतं मला. त्यानंतर ती आलीच नाही. प्रयत्न केले मी खूप असे प्रामाणिक प्रयत्न केले येण्यासाठी. रुपेशने वगैरे बोलवलं होतं तेव्हा आय थिंक. आणि मला काही ना काहीतरी शूट येतंय किंवा कुठेतरी जायचंय आणि ते राहून जात होतं. खूप बिझी आहे. हा, प्रश्न असा होता आम्ही मस्त आहोत. भेटलो आम्ही मस्त आहोत. आज तू कशी शक्यता आहेस? आहे भरकटण्याची विषय शक्यता आहे. मी खूप मस्त आहे. मला पहिलं सांगा की आम्ही तुम्हाला आता बघतोय कंटेंट क्रिएशन मधून, बट तुम्ही कधी भेटलात पहिल्यांदा? असं काय झालेलं का की खूप रूड आहे आणि ॲटिट्यूड वगैरे आणि मग नंतर खूप अचानक अरे नाही आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत? माझा अनुभव सांगते मी आय गेस 2020 लॉकडाऊन वगैरे पासन भाग्यश्री हा आय गेस तसं पण असेल, मला एकदम क्लिअर आठवत नाही, पण येस 2001 मी क्रिएटर नव्हती त्याच्या आधीपासून मी भाग्यश्रीला ओळखते. भाग्यश्री मी पण क्रिएटर नव्हते तेव्हा, मी ऍक्टिंग करत होते. ही तर आधीपासूनच ऍक्ट्रेस आहे, नंतर ती क्रिएटर झाली. पण तेव्हा ती एका नाटकामध्ये काम करायची, तर त्याच्या कास्टिंगसाठी मला विचारलेलं, तर तेव्हा मी तिच्याशी कॉलवर बोलले. तेव्हा माझं ही किती रूड आहे यार. काय बोललं होतं तुझ्याच्या? असं काय नाही तुला सांगते. मग मी म्हटलं की माझं होईल का, आणि तेव्हा हिला ताई बोलायची, माझं होईल का ताई? तर बोलते नाही तिथे दुसऱ्या मुलीला आम्ही घेतलंय, सो आता तुझं नाही होऊ शकत. तर तेव्हापासून तिचे 2 नंबर माझ्याकडे असेच आहेत, भाग्यश्री व्हॉट्सअप, भाग्यश्री कॉल. कारण तेव्हा हिच्याशी मला कोऑर्डिनेट करावं लागायचं मला. मग त्यानंतर सॉरी बोल. मग त्यानंतर हिने कॉन्टेंट क्रिएशन आय गेस किरण सोबत तू व्हिडिओ किरणच तुझा नंबर. किरणमुळेच आमची ओळख झाली. किरण, थँक्यू किरण. सो थँक्यू किरण. तर त्यानंतर मग ही कॉन्टेंट साठी माटून घ्यायला लागली, तेव्हा आमची खूप चांगली ओळख झाली आणि जी अजूनही आमची चांगली फ्रेंडशिप आहे. तुझं फर्स्ट इम्प्रेशन? माझं काही असं नव्हतं ऍक्च्युली. लक्षात नसेल, मला लक्षात आहे. माझ्याकडे अजून फोटोज आहेत जे तुम्हाला पाठवले होते की ह्या लुक साठी ह्या नाटकाचं कॅरेक्टर आहे आणि ही मुलगी आहे. किरणने मला सांगितलं, मी कॉल केला, म्हटलं तुझे फोटोज पाठव वेस्टर्न ड्रेस मध्ये, आणि छान आहे वगैरे सांगितलं. पण त्यांनी ऑलरेडी दुसरी मुलगी घेतली होती, मी तोंडावर पडले होते, मग मी हिच्याशी काय बोलणार होते दुसरं. असं काही मी रूड नाही, माझा आवाजच तसं तुला कळलं असेल. 6-7 वर्षानंतर कोणच एक्सप्लेन. पहिली भेट तशीच असते की पण त्यानंतर मग मला कळलं की ही खरी आहे. म्हणजे जी जशी आहे आत मनात जे असतं ते तिच्या तोंडावर असतं आणि मला अशीच माणसं आवडतात. खोटारडी. नाही आवडतात तिला, ती बोलते पण. आणि मला की हे बरोबर नाही बोललीस, जरा नीट राहा, हे जरा तुझं चुकलं. हे होतं तिचं सोनालीच्या तोंडावरती दिसतात रिॲक्शन सगळ्या की असं ते खोटं लपवू नाही शकत. म्हणजे तिला जर नाही ना तू आवडलीयस तर तिच्या चेहऱ्यावरती दिसतं की तिला तू नाही आवडते. ते सांगायला जरा तोंड नीट कर, तुझं कळत आहे समोरच्या माणसाला. व्हेरी एक्सप्रेसिव्ह. हो
मग आज आपण फ्रेंडशिप डे निमित्त पॉडकास्ट करतोय. आज इथे आहात, पण आधी कसे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करायचात? आम्ही मी असं नाही कधी केलंय. friendship day असं हो, कधी नाही celebrate केलंय. नाही असं केलंय. band आम्ही आणि- जेव्हा भेटतो तेव्हा फ्रेंडशिप डे असतो हा. आमच्यासाठी. आम्ही मज्जा करतो असे. हो. बँड आणि ते मार्कर वगैरे. ते शाळेमध्ये वगैरे होतं ग. तोपर्यंत शाळेमध्ये. ती फेज निघून गेली होती मी तर आमची. कॉलेजमध्ये पण नाही फ्रेंडशिप डे मी पण नाही कधी केला. शाळेत केलाय फक्त. शाळेत केलाय. शाळेत जो असायचा तो खरा फ्रेंडशिप डे. मला नाही वाटत कुठल्या फ्रेंडशिपला बँडची किंवा पेनाने नावं वगैरे लिहायची गरज आहे. पण तेव्हा आपण लहान होतो. मी केलं. मी केलंय बाई ते हातावर वगैरे फार marker ने. असं शाळेत केलंय, कॉलेजला हो, वगैरे नाही केलं. कॉलेजला वगैरे नाही. मग आता दोघी पण खूप बिझी आहात. किती वेळा भेटताय कसं साधारण? सांगितलं काय महिन्यात म्हणजे आत्ताच नाही आम्हाला भेटता येते ना, तर अदरवाईज आधी हो, आम्ही हो, भेटत हो. होतो, हिची व्यवस्थित serial भेटायचो. नव्हती, सन मराठीची हिची सिरियल चालू होण्याआधी आम्ही भेटायचो. त्याच्यानंतर मग डळमळीत झालं, कारण की मी साताऱ्यात, मी मुंबईत. मग आले की फोन करायचा, आहेच का ग, पॉइंट्सला येते भेटायला, एवढं. ओ, हा. एक स्पॉट असा ठरलेला आहे. हा, म्हणजे माटुंग्याला ही लोक ऑलमोस्ट सगळेजण शूट करायचे, ह्यांचा सगळ्यांचा स्पॉट आहे तिथे. ओके, तर मी यायचे. तर माझ्याकडे आता एक रॅपिड फायर गेम आहे. हा. ठीक आहे, दोघींनी एकत्र उत्तर द्यायचं आहे. तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली? 6. वा. तुमच्यापैकी जास्त ड्रामा क्वीन कोण आहे? सोनाली. जास्त शॉपिंग कोण करतं? सोनाली. नाही सोनाली, हे मी मानूच नाही शकत, तूच करते. तुझ्या आईची, हिच्या आईची स्टोरी सांगू तुला याच्यावरती मी? सांग सांग. ही लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. तिची आई ही गेल्यावरती माझ्याकडे हिच गॉसिप करते. ते मला म्हणते, आणून ठेवल्या नसतील बघ आता वस्तू, बघणार पण नाही त्याच्याकडे, बघणार पण नाही. ते 4-4 वर्ष तसेच पडलेले असतात. नंतर तिला आठवतं की एवढ्या वस्तू आहे, तरी ऑर्डर करताला, हे सांगते तिची आई मला. आणि मागवते सोनाली, भरपूर गोष्टी घेते. मी नाहीये तेवढी अडिक्टिव्ह शॉपिंग. एक्सेप्ट बिल कोण भरतं? भाग्यश्री. असं काय मी नाही, तर म्हणते, भाग्यश्रीचं ज्या दिवशी भाग्यश्रीचं पेमेंट येतं, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असते भाग्यश्री. मग ती तिच्याकडे काही मग ती 5,000 6,000 बघणार नाही, ती खर्च करते. सोनाली पण या करते. बाबतीत ती दिलदार आहे बाई. नाही, दिलदार पण माणूस. सोनाली पण खर्च करते, असं नको म्हणून. सोनाली पण खर्च करते. या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे. उशिरा येणार फ्रेंड. सोनाली. आजच्या पॉडकास्ट मध्ये पण 1 तास लेट. पण मी आई शपथ सांगते, मला नाही माहित. सोनाली कधीच वेळेत पोहोचत नाही. ती वेळेत निघाली तरी वेळेत पोहोचत नाही. वा. हा प्रॉब्लेम आहे. पण ती नाटकाला जाते पण आता वेळेत, ते मला चांगलं वाटलं. की नाटकामुळे 2 तास डिसिप्लिन आधी येतं. पोचते मी. कोणीच आलेलं नसतं. चालेल. मेकअप दादा पण आलेले नसतात, पण मी त्यांच्या सोफ्यावर जाऊन झोपते. कामं असली की ती वेळेत पोहोचते तिथे. पण असं भेटायला यायचं असेल तर मला असं होतं की सोनालीला 1 तास आधीचा वेळ देऊयात, म्हणजे ती ज्या वेळेला भेटायचं त्या वेळेला पोहोचेल. तरी मी हिला बोलत होती, मी 1 वाजता येते. मी 1 वाजता डोक्यात ठेवलं तर मी आल्यावरती तिला सांगितलं, म्हटलं अगं तू ना जरा तिला 1 तास आधीचा वेळ द्यायला पाहिजे होता, मग ती 2 पर्यंत तुला 2 पोहोचली आणि असती. तिला 1 द्यायला पाहिजे होतं. हो. ओके, नाही, भेटायचं प्लॅन करून कॅन्सल कोण करतं? सोनालीच. नाही असं नाही सोनालीच. कधी झालंय. केलंय. हिनेच बऱ्याचदा केलं. पण तू केलंय, सोनालीच्या शूटला कॅन्सल केलं. आत्ताची गोष्ट. इव्हेंटला कॉल टाइम येतात तिचे आणि मग सगळं बोंबल. पण ह्याच्या आधी तू पण केलं, हो असं नाही मी पण करायचं. गेला दोघी. दोघी सर्वात जास्त हट्टी कोण आहे? मी. फूडी कोण आहे? भाग्यश्री. फोनवर कोण असतं जास्त? भाग्यश्री. मी फोन जास्त use नाही नाही कधी करत. फोन पण उचलत नाही माझा. हा, मी पण केला आज एक्सपिरियन्स. मला नाही आवडत फार जास्त phone. ओव्हरथिंक कोण करतं? मी. दोघीही करतो. ओके, पटकन रागवतो कोण? दोघी. पण आमचं असं अळवावरचं पाणी हो. मिळतात ना, तसं आहे की 5 मिनिटाचा राग नंतर शॉर्ट टर्म. कुछ नाही होत. हो, हो. भूल जाते आम्ही. फॅशन सेन्स कोणाचा चांगला आहे? सोनालीचा. फ्लर्ट कोण करतं? म्हणजे कोणाशी? कोणाची करायची? आता नको असले प्रश्न विचारू आम्हाला. हो नाहीचं लग्न झालंय, वा. माझं व्हायचंय. तरी पण पूर्वीचा पण, जर विचार केला तर माझा फ्लर्ट करण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण भाग्यश्रीला ओळखते तेव्हापासून माझा Boyfriend बॉयफ्रेंड पण होता. तोच आहे आणि नवरा हा. पण तोच आहे. मेमरी वीक कोणाची आहे? माझी. दोघींची. मला नावं लक्षात राहतच नाहीत कोणाची. हो. इग्नोर कोण करतं जास्त? सोनाली. कोणाला? फ्रेंड्स ना. मला सोनाली. नाही, मी नाही इग्नोर करत. म्हणजे विसरते ती हा, movie मध्ये. विसरते. त्यालाच म्हणतात Okay. इग्नोर करणं. विसरणं वेगळं मैत्रीच्या आणि भाषेत ignore ignore ठरवून करणं. इग्नोर करतात लोक. पॉझिटिव्ह कोण आहे? मी ही फार possessive खूप आहे, मला आवडत माझ्या नाही. नवऱ्यानंतर कोण पॉझिटिव्ह असेल तरी. रिप्लाय करायला वेळ कोण घेतो जास्त?
सोनाली हा, बड कारण ऑब्विस फोन यूज नाही करत ओके रेडी व्हायला जास्त वेळ कोणाला लागतो? मला. सोनालीला वा ऑलमोस्ट सगळे सोनालीकडे सोनाली wins. काय अवॉर्ड बिवॉर्ड असेल तर द्या तिला. ओके मग असं रॅन्डम कधी विचार केलाय सोनाली म्हणजे असं की भाग्यश्री चुकून सोडून वगैरे गेली ते माहिती आपण असंच एक रॅन्डम विचार करतो यार माझा मित्र गेला तर आणि उगाच तिथे विचार ओव्हर थिंकिंग करत राहतो आणि रडत बिडत राहतो असं कधी केलं दोघींपैकी कोणी? नाही, मला नाही असं कधी. तसं ओव्हर थिंकिंग नाही कधी केलं हिच्याबद्दल, पण एक इन्सिडेंट झाला होता तेव्हा असं मला वाटलं होतं की आता काय फुटते की काय मैत्री आमची इतकी नव्हती कोणामुळे ते, पण ते तसं नव्हतं की आमचं तेवढं बॉन्डिंग आहे की आम्ही कॉन्व्हर्सेशन हो. केलं एकमेकांसोबत की असं काही घडलंय का. विसरून पण गेली ती. मला आता मला माझ्या डोक्यात बसलंय कारण की ते ती मारणार बिनार होती त्या मुलीला. तिला बोललेली तू इकडे ये, तुला मला मारायचंय असं, भाग्यश्री मारू नको. काय होता काय होता किस्सा प्लीज? अजून एक क्रिएटर मैत्रीण आहे जिने हिला फोन करून सांगितलं की मी तिच्याबद्दल वाईट म्हणते म्हणून त्या दुसऱ्या मुलीकडे, म्हणजे मी सोनालीबद्दल. आणि सोनाली अचानक माझ्याशी बोलायची, म्हणजे बर्थडे होता माझा, वाढदिवस होता त्या दिवशी, हो. आणि स्टोऱ्या माझ्या डिलीट केल्या ह्या लोकांनी, हिने आणि अजून एक जी आहे क्रिएटर तिने. माझं झालं की काय झालं, आणि हिला मी 50 तरी कॉल केले असेल. काय झालं सोनाली, काय झालं. मग सोनालीने मला सांगितलं की भाग्या मला वाटलं नव्हतं ग तू माझ्याबद्दल असं कुठे कोणाकडे काय. अगं पण मी कोणाकडे बोलली मला ते तर सांग. नाही तू बोललीस. मी म्हणाले एक काम कर, ती जी कोण आहे ना तिला फोन लाव. मग आम्ही बोललो, मग क्लिअर झालं की मी असं काही नाही केलंय, ती खोटं बोलत होती. म्हटलं तर तू ये, तू मार खाणार म्हटलं तिकडे हो, आल्यावरती. जिथे दिसणार नाही तिथे event ला तू जरी मार दिसणार खाणार. तिकडे मी तुला मारणार. आणि मी तिला कुसक्यासारखंच वागवते आजही ती कुठे दिसली तरी मला. आणि माझं असं तळपायाची आग जी मस्तकात जाते ना, असं वाटतं की जाऊ देत, म्हटलं मी मारले तर मरेल ती. कोणाला या मैत्रिणीबद्दल माहिती असेल तर टॅग करा तिला. लोकांना माहितीये, खूप लोकांना माहितीये. बघूया तिच्यापर्यंत Creators hobby पोहोचतीये मध्ये का. येस बट असं मॅटर वगैरे तर होतच असतील ना तुमचे बरे, म्हणजे असं कधी असं शॉपिंगला वगैरे जाते कोणी छेडवीड काढली तर असं पहिलं कोण असं डिफेन्स? भाग्यश्रीच मारू शकते. माझ्याकडे अपेक्षा तिलाच बघतात ना कारण की. तू अशी प्रोटेक्शन हा, सोना म्हणजे आहे मी माझ्या मित्र मैत्रिणींच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह की नाही भाई तुम लोग कुछ नहीं बोल सकते हो. ओके लग्न झालंय सोनालीचं, तो दिवस भाग्यश्रीसाठी कसा होता? रडले अरे वगैरे? कोकणात लग्न गेलं, मज्जा गेली आम्ही, खूप मजा गेली. रडले नाही कारण की तिच्या पाठवणीपर्यंत थांबलोच नव्हतो आम्ही, कारण की मुंबईची आमची परत यायचं रिटर्न तिकीट वगैरे होतं. आणि छान झालं पण लग्न, खूप सुंदर झालं. माझी खूप इच्छा होती की माझं पण पुढे जाऊन तसं व्हावं लग्न, पण बघूया भविष्यात लग्न होणारच आहे. काय टिप्स देशील भाग्यश्रीला? टिप्स अशा डाएट कर सांगशील ना पहिलं. नाही. हा म्हणजे मी तिला म्हणत होती की तुझ्या लग्नाच्या आधी थोडस तू वजन वगैरे मी कमी घेतलंय कर. मनावरती. हा. हो. नाही हे तर आज मी बिना फिजिकली साखरेची झालं. कॉफी प्यायले. हो. ही काय ही तुला साखर वाटतंय? घेते, हा? ही साखर घेते. नाही, तुला माहितीये का भाग्यश्री रोज मला भेटते ना, ती नेहमी मला अशीच भेटते. मी आता काही खात पीत नाही हा, बरं हे 6 वर्ष ती मला अशीच भेटते, पण बदल काही दिसत नाहीये मला तिच्यामध्ये. नाही, मी आता स्ट्रिक्टली शुगर बंद केली आहे आणि मी गोड नाही खाणार, मी जास्त जेवणार नाही, मग मला भातच नको माझ्या घरी वगैरे आली की. पण मी ते करते फॉलो, पण असं काहीतरी एक पॉइंट येतो की मला खायला लावतात लोक यार, मग मला मोह नाही आवरत. का आणता तुम्ही माझ्यासमोर, नका आणत जाऊ यार. हे झालं फिजिकल डेव्हलपमेंट बद्दल. रिलेशनसाठी रिलेशनसाठी मला असं वाटतं की तिला माहिती आहे तो जे काय आहे ते माझं, त्यामुळे तर त्यामुळे मला असं वाटतं की तो माणूस समजूतदार आहे. महिने काय आणि त्याला माहिती आहे की तो कुठल्या खड्ड्यात पडणार आहे. नाही, कुठल्या मोठ्या व्यक्तीबरोबर त्याला आयुष्य काढायचं त्याने स्वतः डिसाईड केलंय, तर मग त्याला माहिती आहे तो प्रिपेअर असणार, तितकं तो हुशार आहे. ती त्याला टिप्स देणार, मला नाही. शांत बसायचं, फार बोलायचं नाही, पण शांतच आहे. ऐकून घ्यायचं. हो, खूप शांत. थर्ड विलिंग केलंय कोणी असं मध्ये मग? हो, आणि आणि मग- भाग्यश्री खूप पॉझिटिव्ह होते. भाग्यश्रीच्या तोंडावर त्याच्या स्टोरीवर पाठवलंय तोंडवाकडं, काच टाकला त्यांच्या बरोबर स्टोरीचा फोटो. मला कधी कधी भीती वाटते दुसऱ्या मित्रमैत्रिणींमध्ये असते आणि भाग्यश्रीचा व्हिडिओ कॉल आला ना, तर मग व्हिडिओ कॉल उचलला मी आणि सांगितलं ग ही बाई ही आहे, काय आहे तुझं. डायरेक्ट का की मला जाता येत नसतं ना. कधी कधी तर त्यांना बोलते अच्छा आता तू असतोस तर जास्त हिच्यासोबत.
बरं मैत्रिणी ठीक आहेत, मित्रांना पण ती बोलते. कधीपासून सुरू आहे म्हणजे घरी जाणं आणि नाही, घरी मी आधीपासून लग्न माझं अख्खं खानदान खानदान ओळखतं. हो. बेस्ट. मग आता तुमचे जे रील्स आम्ही बघितल्या कॉन्टेंट क्रिएटर म्हणून, तू मोस्टली आईचं काम केलं आणि सोना तुझी मुलगी आहे. तर आता एक पटकन असं एक छोटासा आपण परफॉर्मन्स घेऊया तुमचा की सोना आई आज मस्त डेनिमचं जॅकेट वगैरे घालून आले, मस्त लुक करून आले. सोनाची रिॲक्शन काय असेल त्याच्यावरती आईचं एक सिच्युएशन काय, छोटंसं आम्ही कुठे आलोय? इंटरव्ह्यूच हीच सिच्युएशन आहे. Interviews आज मायलेकी इंटरव्ह्यूला आल्यात आपल्याकडे सोना म्हणजे आणि मी यायचंय सोनाची का असं आई. उठून वगैरे? नाही 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 इथेच आणि आज आईने एकदम क्लास लुक केलेला आहे. सो सोनाची रिएक्शन काय असेल? हे बघ, इंटरव्ह्यू आहे, घरातल्या गोष्टी सांगत बसू नकोस की ही काम नाही करत, हिला भांडी घासायला एवढा वेळ लागतो, हे नाही विचारणार आहेत. प्रश्न वेगळे असणार आहेत, उत्तरं पण तशीच द्यायची. तू मला नको शिकवस ग, मी तुझी आई आहे, मला माहितीये कुठे काय बोलायचं असतं ते, समजला? तू जरा तोंड तुझं आहे ना ते नीट कर आणि तिकडे इंटरव्ह्यूला उत्तर दे. हो, हेच बोलायचं नसतं, हळू बोल. आणि हिने विचारलं की हळू सौम्य आवाजात बोलायचं की मग हा माझा सौम्यच आवाज आहे ना. पळाला ना तो कॅमेरावाला. अरे असं करतेस तू? मी नाही मी चांगले दिसते आज, बघ तरी कपडे बघ काय छान घातलेत मी. असं वाटलं 2 मिनिटांसाठी तुम्हाला मारणार आहेस आता, म्हणून तो गेला. अजून चांगलं करू शकतो आम्ही. हा, पण आता असं सुचत नाही चालेल आम्हाला. चालेल, जे काय होतं छान होतं. इम्प्रूव्ह हसली की व्हायचं. हसली. हसली. हा. लोक असेल ना, नावानं काय ठेव हे ऍक्टर असं नका बोलू. कमेंट करून सांगा जे वाटतंय ते. ओके, मग हे तुम्ही कंटेंट क्रिएशन करत असतात, अनेक प्रॉब्लेम्स येतात. ट्रोलिंग असू दे, लोक म्हणजे अक्षरशः कॅरेक्टरवरती पण बोललं जातं. मग या गोष्टी तुम्ही दोघी एकत्र डिस्कस करता कधी? हे गोष्टी डील कशा करता? आम्ही बघतच नाही पहिली गोष्ट. आता आम्ही खूप सुरुवातीला मला वाटते मी बघायचे, कारण की माझ्या आधी ही बऱ्यापैकी फेमस झाली होती खूप. हां. तर मला थोडं व्हायचं की एकतर माझं वय जे काय आहे वॉटेवर कमी जास्त, लोकांना दिसतं एक आहे एक, आणि कॅरेक्टर करते त्या वयाचे एक, तर होतं थोडंसं ते की लोकांचं मत. पण मी नाही आता बघत. आधी सुरुवातीला बघायचे की काय लोक विचार करत असतील आपल्याबद्दल, शिट यार आता असेच कामं येणार मला, आईचे सगळे मला आईसाठीच बोलवतात. पण आता मला आवडतं करायला की रील्स मध्ये मला असं वाटतं, म्हणजे प्राऊडली सांगू शकते, असतील दुसरेही, पण मला असं वाटतं की मीच आहे सगळ्यांची आई तिथे. हो, जेवढ्याही क्रिएटर्सना भेटशील, भाग्यश्रीचं नाव घेतल्यावर युनिव्हर्सल आई. प्रत्येक क्रिएटर्सची आई ही भाग्यश्री असते. आत्ताचे जे जे असे मोठे क्रिएटर्स आहेत त्या सगळ्यांची आई ही भाग्यश्री आहे. तुला आपण जागतिक आई घोषित करूया. हो, तर केलंय लोकांनी. आणि सोनालीला पण ट्रोलिंगचा एवढा काही फरक नाही पडत. पण मी बघतच नाही, मी ब्लॉग करते. एवढं एंटरटेन कोण करत म्हणजे तू बघतेस ना. हा. हा, म्हणजे तेच ब्लॉग, म्हणजे कमेंट वाचत दिसत नाही. ओके. अब त्रास होतो आम्हाला, आम्ही डिस्कस करतो या गोष्टीबद्दल की पण आता ठीक आहे, आपण जर एक नोन फेस आहोत तर मग 4 लोक, म्हणजे प्रत्येकालाच आपण आवडू नाही शकत. बरोबर. ठीक आहे, आपण पण काय लेवल गाठतात? म्हणजे आता आम्ही तर कमेंट्स मध्येच बघतो, पण डीएम तर येत असतील तुम्हाला अजून वेगवेगळे. हो, खूप विचित्र विचित्र डीएम्स येतात. बट मी पर्सनली एवढे डीएम सॉरी नाही वाचत. मी माझ्या मैत्रिणीचे नाही वाचत. मी ऐकलं असेल आता. खरंच नाही वाचत ती. तुला माहितीये, मी जर तिला व्हॉट्सअपला आज मेसेज केला तर 4 दिवसानंतर पाहते एक मेसेज. आणि मग मी कॉल करते तिला, हे पण बोल. नाही, किंवा 4 माझ्याकडनं, दिवसानंतर हा. करते. की पण आता मला असं होतं की बघितलं. जर माझं काय झालं, मी मरत असेल तर मी हिला कॉल नाही करणार. ही जरी माझी जवळची मैत्रीण असली तरी मीला नाही करणार कॉल. मी कोणाला दुसऱ्याला करेन, नंतर मी तिथेच मरेन. काय चॉईस आहे, फ्रेंडशिप डेवर व्हिडिओ बनवतोय आपण. हे काय माझी मैत्रीण असणं चांगली, पण ठीक आहे, असं गरजेचं नाही की प्रत्येक मैत्रीण तुझी 4M फ्रेंड असली पाहिजे. बरोबर. ठीक आहे, तिची स्पेस आहे, दिली पाहिजे. फक्त फोन उचलत जा कधी कधी. पण आता अपकमिंग क्रिएटर्स पण येतातच आहेत मुली, आणि हल्ली सगळ्यांनाच ट्रोल केलं जात आहे. मग त्यावर तुम्ही काय सांगाल? म्हणजे काय केलं पाहिजे याच्यावरती? मला नाही वाटत काय करायची गरज आहे, कारण की ट्रोलर्सला काय कामधंदे आहेत नाहीत जे ट्रोल करतात. आणि आपण हे थांबवून आपल्या हातात नाहीये, आपण थांबवू नाही शकत. आणि मला असं वाटतं जी लोक दिसतात किंवा जी लोक चांगलं काम करत असतात त्यांच्याच मागे लोक लागतात. सो आणि आम्हाला म्हणजे
मला तरी असं वाटतं की माझे आई वडील हे माझा कॉन्टेंट बघतात, त्यांना आवडतो, तर मला बाकीचे कोणी फार मॅटर नाही करत. हिच्याच नवऱ्याने मला समजावलं होतं एकदा गाणेरडं नाही, चांगलं उदाहरण दिलं होतं, पण त्याने ग्रह दाखवला होता. कुठला का तो ज्याला आता तारा म्हणत होत, नेपच्यून ना, प्लुटो. प्लुटो. हा प्लुटो. मग तो प्लुटो, मग त्याला आधी लोक ग्रह म्हणायचे, मग उपग्रह म्हणायचे, मग त्याला दगड म्हटला लोकांनी, तो नाहीच आहे म्हटलं. त्याला फरक पडतो का म्हणतो खालच्या पृथ्वीवरती एका कोपऱ्यात एका कोण्यामध्ये माणूस बसून त्याला एवढी नावं ठेवतो, तो त्याचं काम करतोय, तो सूर्यभोवती बरोबर फिरतोय. लक्षात आहे. हा, मला हे लक्षात आहे. काय काय सांगत असतं माझ्या. कारण की मला असं झालं की तुला का भाग्यश्री फरक पडला पाहिजे की एखादा माणूस जर तुला ट्रोल करतो, तुझ्याबद्दल वाईट बोलतो एका रूम मध्ये बसून, त्याच्याकडे काही कामधंदे नाही आहेत तुला बोलण्याशिवाय, म्हणून तू ते बोलत असतो. तू पुढे जा, तू तुझं काम करत राहा. कमाल समजवलं होतं मला अभिनय गावकर, ग्रेट आहे. आता त्या ट्रोलिंगचं तुम्ही इग्नोर करता, पण असे काही प्रत्यक्षात प्रॉब्लेम्स आलेत जे तुम्ही दोघींनी एकत्र डिफेंड केलेत किंवा असं सॉल्व्ह केलेत, किंवा तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम आला आणि तू सॉल्व्ह केलेस किंवा पुढे उभी राहिलीस तिच्यासाठी? असं हा, एवढे असे असे प्रॉब्लेम नाही आले अजूनपर्यंत, पण आले तर आहोत आम्ही एकमेकांसाठी. म्हणजे समज तुला कोणी सांगितलं, जसं तर मगाशी जो इन्सिडेंट झाला, तुला कोणी सांगितलं की भाग्यश्री बद्दल वाईट साईट, तू काय करशील? आता भाग्यश्री तर मारायला गेलेली. भाग्यश्री बद्दल मला सांगितलं, आता तर मी काही लक्ष देत नाही. मला अशी बरीच लोक भेटतात. आता तिचा स्वभाव असा असल्यामुळे ना, हे ऑन कॅमेरा बोलते मी, पण बरेच क्रिएटर्स आहेत जे मला असे बोलतात की तू का तिच्याबरोबर राहते, ती किती फटकळ आहे वगैरे. आणि माझं असं की तुमचं नाही पटत. मला माहिती ती माणूस वाईट नाही, आणि मला ते जास्त मॅटर करतं. तुम्ही कसे क्रिएटर्स आहात, तुम्ही काय कॉन्टेंट बनवता, किंवा तुम्ही किती मोठे आहात, हे माझ्यासाठी मॅटरच नाही करत. माझ्यासाठी माणूस मॅटर करतो, आणि मला माहितीये ती खूप चांगला माणूस आहे. सो येस, तर त्यामुळे मी त्या माणसांना बोलते की ठीक आहे, तुमचं नाही जमत, तुमचा प्रश्न आहे, माझी खास मैत्रीण आहे ती, प्लीज माझ्यासमोर तरी हे नका बोलू. पण तिला कोणी सांगितलं की मला फोन येतात, भाग्या तुला माहिती आहे का तुझ्याबद्दल कोण काय म्हणलं, कोण म्हणलं बघ, ती जाऊन सांगू नको, मारशी फिरतीस, मी बघ मी तुला सांगते. म्हणून फोन येतो मला सोनालीचा. पण ठीक आहे, मला लोक जे काही समजतात, ज्या गोष्टी मी ओव्हरकम केल्या, त्या गोष्टी माझा होता स्वभाव, म्हणजे आहे अजूनही फटकळ. पण ठीक आहे, मला असं वाटतं की मी खोटं नाही वागू शकत कोणाबरोबर. मला जे वाटतंय ते मी तोंडावर बोलते. फक्त त्याचा एक रेशो असतो ना, तो एक लिमिटेड, म्हणजे बोलताना हिनेच सांगितलं होतं की आपण बोलतो ना काय ते समजूतदारपणे बोललं पाहिजे. त्यामुळे मी आता इंडस्ट्रीत जेव्हा काम करायला लागले, जेव्हा मी साताऱ्यात करत होते काम, मी शिकले त्या गोष्टी, जे हिने मला सांगितल्या पण होत्या आधी, की आपण बोलताना कसं सांभाळून बोललं पाहिजे. बोलायचा तोच पॉईंट बोलायचा, पण त्याची सांगायची पद्धत वेगळी असली पाहिजे. सो मी ते अप्लाय आता करते. आता मी नाही एवढं कोणाला हे करत, बोलते, पण मग असं सांगते की त्याला समजतं आणि वाईटही नाही वाटत. खूप फरक पडला, खूप. पहिली तर बापरे बापरे, भाग्यश्रीची समोरून येऊन बोलायची. हा, पण एका पॉईंटला सटकल्यावरती मी बोलते, पण तेवढं सटकवू देऊ पण नका, अशी माझी इच्छा असते लोकांकडून. असं समजा असं ग्रुपमध्ये वगैरे बसलाय आणि तुम्हाला दोघींना काहीतरी बोलायचं असेल पर्सनल, कसे बोलता? असं समजतं असं बघून की अरे सोनाली ना, बोलायची कधी कधी गरज नाही पडत, असं नजरेने कळतं. आम्ही तर दोघी एवढं निगर करतो, त्यांच्या समोर पण बोलतो, त्यांच्याच समोर पण बोलतो नाव. पण हा एक किस्सा सांगते. एक मुलगी होती, आम्ही एका पार्टीला होतो, आणि एक मुलगी आमच्यामध्ये येऊन बसलेली, आणि ना आम्हाला असं कंटाळा आलेला तिचा की ती नको आहे आता आपल्यामध्ये. आणि आम्ही तिच्या समोरच बोललो, गोचिड आहे ग, गोचिड, नाही उठणार ती. तरी त्या मुलीला कळलं नाही यार काय बोलणार, ह्याच्यापेक्षा काय सांगणार इनडायरेक्टली. तिला त्या शब्दाचा अर्थ नसेल कळला. गोचिड आहे तुमच्या शब्द. बऱ्याच गप्पा मारल्या आपण. मला जाता तर फक्त एवढंच विचारायचं, असं कोणता किस्सा आहे जो आठवला की हसायलाच येतं? माझ्या लग्नाच्या आधीचा किस्सा आहे. भाग्यश्री माझ्या घरी हेरशी राहायला येत असते, आणि ती नाही आली तर माझ्या मम्मीला खूप असं, कारण तुला सांगते, हे नाही सांगितलं मी शेवटपर्यंत, माझी मम्मी आणि तिचं गाव एकाच गावातले. हा, तर त्यामुळे ती हिची गाववाली असल्यामुळे ती सतत हिची आठवणी काढत असते. तर भाग्यश्री एकदा माझ्या घरी राहायला आलेली, आणि तेव्हा आय गेस आम्ही कुठेतरी जाणार होतो. हा, आम्ही अक्कलकोटला जाणार होतो, अक्कलकोट, तुळजापूर वगैरे जाणार होतो. तर ती माझ्या आदल्या दिवशीच माझ्या घरी राहायला आलेली. तर मग आम्ही रात्री झोपणार, तिला काय माहिती काय सुचलं, ती बोलते की सोनाली
अभि तुझ्यापेक्षा गोरा आहे. अरे, अभि पण आला होता आणि त्या दिवशी अभि पण होता घरात. हो अभि पण होता घरी. तर माझं झालं की चल ग छे काही काय बोलते, मी गोरी अभि विचारी. सॉरी हे तुम्ही रेसिस्ट वगैरे समजाल मला, असं नाहीये काही, पण मला थोडंसं वाईट वाटलं. बरं माझा नवरा पण बोलतोय हिला की अगं नाही सोनाली गोरी आहे. आणि ती बोलते नाही अभि तूच गोरा. आणि आम्ही म्हणजे अर्धी रात्र मध्यरात्रीपर्यंत आमचं हे चालू होतं की नाही भाग्या, मग हे बघ हे असं वगैरे एक आम्ही करत होतो. सोनालीने जवळजवळ सांगितलं की भाग्य तुझे ना डोळे खराब झाले, तू ते तपास जाऊन. माझी अजून एक माझी जी बेस्ट फ्रेंड आहे तिच्याबद्दल बोलतीये, तन्वी, ती पण होती तिकडे. ती पण बोलते की भाग्यश्री नाही अगं तू वेडी झाली आहेस का, सोनालीच गोरी आहे त्याच्यापेक्षा. ही बोलते नाही अभि तू गोरा आहेस, अभि तू गोरा आहेस. म्हणजे लोकांना त्या गोष्टीची एवढी इंटेन्सिटी कळणार नाही, पण आम्ही रात्रभर रात्रभर बावळल्यासारखं भांडते मी बाबा बस, तू असं कसं बोलू शकतेस, तू त्याला कसं बोलू शकतेस, तू माझी मैत्रीण आहेस. मग नंतर मी विषय फिरवला म्हणून ना त्याच्या चेहऱ्यावर जरा लाईट जास्त पडला होता ना, म्हणून तो मला तुझ्यापेक्षा गोरा दिसला जरा. शेट, किती इलॉजिकल कारण आहे. मग तू चुकल्यावरती उत्तर नसतं ना. नेहमी अभिच्या बाजूने असतेस. असं काही नाहीये, म्हणजे अभि हिच्यामुळेच माझी अभिशी ओळख झाली. आणि अभि खूप शांत आहे, म्हणजे हिच्यासाठी नसेल पण असं आमच्या बरोबर वगैरे बोलताना खूप शांत, म्हणजे देव माणूस वाटतो मला तो. त्यामुळे असं आहे, छान आहे त्याच्याबरोबर. फ्रेंडशिप डे निमित्त आपण भेटलो, कधी एकमेकींना असं व्यक्त केलंय की असं इमोशनली की तू माझी खूप छान फ्रेंड आहेस, किंवा असं जर नसेल केलं तर आज ही संधी मी तुम्हाला देतेय. तुम्हा दोघींना तुमच्यावरचं प्रेम, एकमेकींवरचं प्रेम व्यक्त करायचं. असं व्यक्त म्हणजे मला तेव्हा खूप वाईट वाटलेलं, जो हिने किस्सा सांगितला ना की हिची स्टोरी डिलीट केलेली आणि हिचे फोन उचलले नव्हते. तर मला ते जेव्हा मला कळलं की ही बोलली नव्हती आणि तिचा बर्थडे होता ग त्या दिवशी आणि ती खूप रडलेली, आणि मला असं झालं की भाई, आणि माझ्यासाठी कोणी असं रडतं तेव्हा असं की बापरे मी केवढी स्पेशल आहे या माणसासाठी की मी बोलली नाही म्हणून समोरचा माणूस रडतोय वगैरे. कारण आपण आपल्या आयुष्यात असे असतो की भाई हा ठीक आहे नाही बोलत ना, ठीक आहे नको बोलूस, पण ती तशी नाही, तिला नाती जपता येतात. मी जरी म्हणजे मी विसरभोळी आहे, मी असं कधी कधी फोन वगैरे नाही करत किंवा कॉलबॅक करायचा विसरते, पण ती नेहमी मला आठवड्यातनं 2दा तरी तिचा मला व्हिडिओ कॉल असतो नॉर्मल कॉल, काय चालू आहे कसं चालू आहे विचारपूस करायची. तर मला तिच्याकडनं ह्या गोष्टी शिकायच्या आहेत की आपली माणसं जपणं, जे मला थोडंसं नाही जमत. पण येस असं काही नाही जमत वगैरे, एखादा माणूस नाही करत फोन वगैरे ठीक आहे, पण सोनाली मला वाटतं की माझ्यासाठी स्पेशल आहे सोनाली. कारण की कॉन्टेंट क्रिएटर्स मध्ये माझी मैत्रीण अशी मी कोण सांगेन तर हीच आहे. किंवा तू जेव्हा विचारलं मी तिचंच नाव पहिलं घेतलं. मला दुसरं कोण असं तिने म्हटलं कोण नाहीये दुसरं, असं झालं मला की नाहीये, खरंच नाहीये कोण, तीच आहे. आपण राऊंड टेबल करणार होतो, सो नाही तीच आहे. आणि ऍक्च्युली नाहीये क्रिएटर्स मध्ये माझ्या कोणी मैत्रिणी, तिच्याबरोबर माझं चांगलं जमलं. आणि ती अशी नाहीये की तुला काही खोटं सांगेल, म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे ती खूप अशी अफ्रंट होऊन सांगते की तू हे चुकलीस. मैत्रीमध्ये ही क्वालिटी खूप इम्पॉर्टंट असते जी तिच्यामध्ये आहे, आणि ती अवेलेबल असते मुळात. म्हणजे ती फोन नाही उचलत वगैरे त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण कधी गरज असली तर ती आहे हे मला माहिती आहे. सर ते बस आहे तेवढं माझ्यासाठी. आणि थँक्यू. असं मला थँक्यू म्हणताना पण ते जड जाते, कारण की नाही म्हणत यार आपण आपल्या मित्रांना थँक्यू, आय लव्ह यू वगैरे, आहे आमची मैत्रीण, आणि ते असं दाखवायची गरज नाहीये कोणाला दुनियेला, असं मला तरी वाटतंय. आणि एका गोष्टीसाठी सॉरी बोलायचं असेल तर तीच मी मग असं सांगितलं, त्यासाठी मी नेहमीच मला वाईट वाटतंय, मला गिल्ट आलं. आता ते मी विसरलेली, आता हिने परत मला आठवण करून मला एक गिल्ट आलंय. 1 महिनाभर ते चालू राहणार. नाही, मला सॉरी एवढ्यासाठी की मी जे वागते त्याच्यासाठी मी म्हणू शकते की मी तिला पण कधीतरी भचकन काहीतरी बोलते, आणि आय एम सो पण मला नाही वाईट वाटत त्याचं. नाही, मला सॉरी परत घेते मी माझं. तुमच्यासाठी ट्रू फ्रेंडशिप काय? टू फ्रेंडशिप खरेपणा, ट्रान्सपरन्सी जी आमच्या दोघींमध्ये आहे. ट्रान्सपरन्सी, खरंच. येस, खूप छान वाटलं, मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? अरे आम्हाला मज्जा आली. मज्जा आली. मजा आली. सो मजा करत आमचा इंटरव्ह्यू आता मी ते संपवतीये. तुम्हाला इंटरव्ह्यू कसा वाटला, यांच्या गप्पा कशा वाटल्या, अजून काही किस्से जाणून घ्यायचे असेल तर कमेंट्समध्ये सांगा. मग सोनाली रिप्लाय करेल की नाही माहित नाही, भाग्यश्री. नाही, मी करेन सोनालीच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय. सो तुम्हाला इंटरव्ह्यू कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्यासाठी